संगीताकरता आजचा दिवस हा अत्यंत दुःखद आहे. आशाताईंनी देखील जगामध्ये त्यांच्या गायनाच्या विशेषतः ज्या गाण्यांमुळे भारतीय संगीताला त्यांनी जगात पोहोचवलं. एका युगाचा अंत झालाय. आपल्या आशातही आपल्याला निघून गेले. उत्साह वाखाणण्यासारखा होता. आम्हाला ही पूर्ण खात्री होती की लता दीदींची तर आम्ही 100वी करू शकलो नाही, पण आशाताईंची 100वी निश्चितपणे करू शकू. पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही. आशाताईंसारख्या सुविख्यात, जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्व सामील आहोत. पूर्ण शासकीय इतमामामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून ते ठरवतील त्याप्रमाणे पुढचे सगळे विधी होतील. पण मला असं वाटतं की आज संगीताकरता आजचा दिवस हा अत्यंत दुःखद आहे. आशाताईंचा आणि माझा हा अतिशय जवळचा संबंध होता. नुकताच 2-3 महिन्यापूर्वीच त्यांची माझी विस्तृत भेट पण झाली होती विमानतळावर. थकल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या या पूर्ण संगीताच्या क्षेत्रामध्ये लता दीदींनी ज्याप्रमाणे आपलं नाव जगात पोहोचवलं, तेवढंच आशाताईंनी देखील जगामध्ये त्यांच्या गायनाच्या विशेषतः ज्या गाण्यांमुळे भारतीय संगीताला त्यांनी जगात पोहोचवलं. त्यांनी सर्व प्रकारची गीतं गायली आणि याच्यामध्ये विशेषतः नागपूरकरता विशेष आठवण अशी आहे की स्वर्गीय सुरेश भट जे आपल्या विदर्भातले होते, त्यांच्या याच्यातला केव्हा तरी पहाटे ही रात्र उलटून जाते हे जे आहे हे आशा भोसलेंनी आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं गाणं हे मराठी संगीतामधलं एक अतिशय उत्तम असं गाणं आहे. आशाताईंनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील. आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता. विशेषतः मला जेव्हा 61 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मुंबईला त्या कार्यक्रमात आल्या होत्या आणि त्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः त्यावेळी गीत गायलं आणि मला आशीर्वाद दिले. त्यांच्या मृत्यूने आपण संगीत क्षेत्रातल्या अशा गायिकेला मुकलो आहे की जिने आपल्या देशाचं नाव खरं म्हणजे विश्वात प्रसिद्ध केलं. आणि म्हणून व्यक्तिगतरित्याही पण त्यांच्याशी, त्यांच्या परिवाराशी, मंगेशकर कुटुंबियांशी फार जवळचा संबंध होता. त्यांचं हे दुःखद निधन आपल्या सगळ्यांवर आघात करणारं आहे. विशेषतः त्यांच्या परिवाराही आघात करणारं आहे. परमेश्वर हे दुःख सहन करण्याची त्यांना ताकशक्ती देव ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आशाताईंना मी अतिशय दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली वाहतो. आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र अखंडपणे दुःखात बुडला आहे. एका युगाचा अंत झालाय. आपल्या आशातही आपल्याला निघून गेले. आशाताईंचं हसणं हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होतं. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचा प्रवास दुःखाला स्वतः कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं कर्तृत्व केवळ भारताला नाही तर जगाला वेड लावणाऱ्या अशा पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्वही आशाताईंची जगाला देण आहे. आशाताई आज आपल्या राहिल्या नाहीत. परिवाराने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन परिवार आणि पारिवारिक विधी या पद्धतीची कल्पना परिवाराची आहे. उद्याला सकाळी 11 वाजल्यापासून त्या लोअर परेलला ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी
आपण सगळे भेटणार आहोत. 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये, शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांचं अंत्यसंस्कार होतील. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी बोललोय, त्यांचाही फोन आला होता आणि शासकीय पूर्ण इतमात हा अंत्यसंस्कार होईल. आशाताईंचं नसणं हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणार आहे.